नांदेडमध्ये भाजपच्या बैठकीत मोठा गोंधळ झाला। भाजपचे पदाधिकारी आपापसातच भिडल्याचं पाहायला मिळालं। पराभवाच्या चिंतन बैठकीतच कार्यकर्त्यांमध्ये हा तुफान राडा झाला। चिंतन बैठक सुरू होण्याआधीच गोंधळ झालेला आहे। लोकसभा निरीक्षक राधाकृष्ण विखेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार होती। नांदेड भाजप पदाधिकारी एकमेकांवर धावून गेल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालं। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत मोठा गोंधळ झालाय। भाजपचे पदाधिकारी आपापसामध्ये भिडल्याचं दिसून येतंय। पराभवाबाबतच्या चिंतन बैठकीमध्ये कार्यकर्त्यांमध्येच हा तुफान राडा झाला। विखे पाटील हे बैठकीमध्ये येण्यापूर्वीच हा मोठा गोंधळ झाल्याचं कळतंय। चिंतन बैठक सुरू होण्याआधीच हा सगळा गोंधळ झाला। नांदेडमध्ये भाजपची चिंतन बैठक आयोजित होती आणि या बैठकीमध्ये विखे पाटील हे येण्याच्या आधीच हा सगळा राडा कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला। कमलाकर बिरादर आपले प्रतिनिधी या राड्याच्या संदर्भातली अधिकची अपडेट आपल्याला देत आहेत। कमलाकर, बरोबर आहे शुभम। आज सकाळीच विखे पाटील हे नांदेडला आलेले होते। भाजप कार्यकर्त्यांची त्यांची चिंतक बैठक या ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आली होती। भाजपच्या पराजयाच्या नंतर नेमकी काय कारणं आहेत यासाठी ही चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र महानगराध्यक्ष जे आहेत यांनी काही मोजक्याच कार्यकर्त्यांना निरोप दिल्याचं समोर आलं आणि बाकीचे जे इतर पदाधिकारी आहेत हे संतापले आणि त्यांनी महानगराध्यक्षांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी महानगराध्यक्ष समर्थक आणि काही पदाधिकारी यांच्यामध्ये मोठा राडा झाला। ही शाब्दिक चकमक त्या ठिकाणी झालेली आहे। मात्र वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर हा राडा जो आहे तो शमलेला आहे आणि आता विखे पाटील यांची बैठक या ठिकाणी सुरू आहे। शुभम, तर कमलाकर, विखे पाटील येण्याच्या आधीच भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय का? नक्कीच, आणि यापूर्वी सुद्धा रावसाहेब दानवे नांदेडमध्ये आले होते, त्यांची सुद्धा चिंतन बैठक सुरू होती। त्यावेळी सुद्धा अशाच कारणावरून महानगराध्यक्षांच्या विरोधामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी राडा केलेला होता। त्यावेळेला सुद्धा या चिंतन बैठकीमध्ये वारंवार असे जेव्हा वाद होत आहेत यावरती वेगळं चिंतन करण्याची गरज कुठेतरी भासते की काय, असंच भाजप कार्यकर्त्यांमधून सूर निघतोय। कमलाकर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।